9व्या महिन्यात मी ढोहळ जेवण का करतीये चला सांगते. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जसं मला 6वा महिना संपायला लागला ना, तसं प्रतीक माझ्या मागे लागला होता की आपण ढोहळ जेवण करायचंय. पण मी त्याला नकोच म्हणत होते. आणि माझ्या घरच्यांची सुद्धा खूप जास्त इच्छा होती, स्पेशली माझ्या मम्मीची. कारण ना आमच्या घरात पहिलं सुद्धा एक ढोहळ जेवण झालंय माझ्या मोठ्या बहिणीचं, आणि ती मुंबईला असल्यामुळे ना आम्हाला तिच्या ढोहळ जेवणात काहीच जास्त हौस करता नाही आली. माझ्या मम्मीची इच्छा होती की माझं ढोहळ जेवण मोठं करायचं, आणि माझ्या बहिणींची पण इच्छा होती, कारण की बघा ना कसे मोठे मोठे कार्यक्रम आपल्या घरात सारखे सारखे होत नाही. तसंच माझ्या सासूबाईंची सुद्धा इच्छा होती की माझं ढोहळ जेवण झालं पाहिजे म्हणून. आता सगळ्यांच्या इच्छेचा मान ठेवून मी बाबा कशी बशी तयार झाली की ढोहळ जेवण करूया म्हणून. मग काय, माझ्या आधी माझा नवरा एवढा एक्साइटेड आहे ना की आमचं ढोहळ जेवण मस्त झालं पाहिजे. मग कधी तयारीला लागलाय ना तो, हे मला पण नाही माहिती. आणि ना आता मस्तपैकी आम्ही ढोहळ जेवण करतोय 9व्या महिन्यात. आणि 8व्या महिन्यात ढोहळ जेवण का नाही करत ना, हे मला कमेंट करून सांगा, हे मला सुद्धा नाही माहिती. आणि तुमचं ढोहळ जेवण कितव्या महिन्यात झालं ना, हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता माझे ना इंस्टाग्रामवरती 50K फॉलोअर्स झालेत, म्हणून आम्ही ना वडापावची छोटीशी पार्टी केली आहे. कारण की आज ना माहित नाही का, पण मी खूप जास्त दमले होते, माझे पाय खूप दुखत होते. पटकन स्वयंपाक आवरला, आणि स्वयंपाक आवरला ना मी इतकी खुश झाले होते, मला असं वाटत होतं की कधी जाऊन मी पडतीये. आणि प्रतीक बाहेर गेला होता म्हणून मी त्याची वाट बघत होते. आणि असं माझा आजचा दिवस गेला. कसं वाटलं व्लॉग कमेंट करून सांगा. बाय, फॉलो करायला विसरू नका.